हरिओम. अष्टावक्र गीता. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 24. प्रकृत्या शून्यचित्तस्य कुर्वतोस्य यदृच्छया प्राकृतस्येव धीरस्य न मानो नावमानता. भावार्थ: स्वाभाविकपणेच जो शून्यचित्त आहे तो आत्मेच्छेला अनुकूल असेच कृत्य करतो. अशा धीरवीराला सर्वसामान्यांप्रमाणे मान अवमान असत नाही. शून्यचित्तस्य, चित्ताची शून्यावस्था हा शब्द फार छान आहे. या श्लोकासाठी समजावून घेण्यासारखा आहे. आपल्या मनाच्या 4 अवस्था असतात. बाह्य जगताशी व्यवहार करणारे बाह्य मन याला चित्त असे म्हणतात. सूक्ष्म मनाकडून प्रेरणा घेऊन बाह्य मनाला निर्णय देणारे अंतर्मन, आत्मप्रेरणा घेऊन त्या अंतर्मनाचा देणारे सूक्ष्म मन अमन. यातील मनाची पहिली अवस्था बाह्य मन म्हणजे चित्त हे सर्वात महत्त्वाचे असते. कारण इतर 3 अवस्था या बऱ्याचशा पहिल्या चित्त या अवस्थेवर अवलंबून असतात. चित्त जाग्यावर असेल तर बाह्य जगताचे ज्ञान ज्ञानेंद्रियांकडून व्यवस्थित केले जाते. चित्त जाग्यावर असेल तर सूक्ष्म मनाकडून अंतर्मनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या आत्मप्रेरणा ते ग्रहण करते आणि त्याप्रमाणे आचरणही करते. याचा परिणाम म्हणजे अमन अवस्था प्राप्त होते. हीच अवस्था योग साध्य होण्यासाठी महत्त्वाची असते. अशा प्रकारे अध्यात्मात चित्ताला फार महत्त्व आहे. प्रकृत्या शून्यचित्तस्य, येथे अष्टावक्र मुनींनी स्वाभाविकपणेच जो शून्यचित्त आहे असे म्हटले आहे. चित्ताची शून्यावस्था सहजच प्राप्त झाली पाहिजे. मुद्दाम प्रयत्न करून आयास प्रयास करून शून्यावस्था आली तर ती पुन्हा अल्पावधीतच नष्ट होण्याची दाट शक्यता असते. चित्ताची शून्यावस्था अभ्यास करून नव्हे तर बोध होऊन, जाण येऊन, ज्ञान होऊन आलेली असली पाहिजे, म्हणजे ती टिकाऊ असते. अशा प्रकारे चित्ताची शून्यावस्था प्राप्त झाली की तो स्वभावच होतो. आता चित्त पुन्हा मागे फिरायची शक्यता मावळते. शून्य चित्त ही सहजावस्था होते. चित्ताची शून्यावस्था याचा अर्थ आपल्याला जाण आली की बाह्य जगतात जे आहे ते सौख्य आहे आणि त्यामुळे पाठोपाठ येणारे दुःखही आहे. बाहेर सतत पुनर्जन्मात रुतविणारा सुखदुःखाचा कधीही न संपणारा खेळ आहे. परंतु अंतःकरणातून जे उपजते तो आनंद, परमानंद, कैवल्यानंद असतो. आनंदाच्या विरुद्ध काहीही नाही. यामुळे आनंद चिर असतो, शाश्वत असतो. असा हा आनंद शून्यचित्ती असलेल्या धीरवीराला मिळतो. त्याच्या अंतःकरणात तो सतत पाझरतच असतो. कुर्वतोस्य यदृच्छया, या आनंदाच्या प्रवाहाला संसारिक कृत्यांमुळे खीळ असत नाही. या अशा वाहत्या प्रवाहात संसार सुरूच राहतो. हा न आटणारा, अव्याहत वाहतच असणारा असा अमृताचा प्रवाह झरा आहे. यात संसार शुद्ध पवित्र होतो. यामुळे अष्टावक्र मुनी सांगतात की तो असा भाग्यवान धीरवर आत्मेच्छेला अनुकूल असेच कृत्य करतो. त्याच्याकडून संसारिक व्यवहार सुरू असतात, परंतु चित्त शून्यावस्था त्याला या भौतिकात अडकवू शकत नाही. तो कर्म करूनही ते न केल्यासारखा असतो. त्याला कर्माचे भौतिक भोग चिकटत नाही. कारण शून्य चित्तावस्था असल्यामुळे कर्म करत असूनही त्याचे जीवनाला असलेले साक्षीत्व कधीही चुकूनही सुटत नाही. शून्य चित्तावस्था झालेली असल्यामुळे बाह्य जगताशी व्यवहार होत असले तरीही
सूक्ष्म मनाकडून अंतर्मनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या आत्मप्रेरणा लक्षात घेऊनच ते बाह्य व्यवहार केले जातात। आत्मप्रेरणा डावलण्याचा प्रसंग आला तर असे व्यवहार केले जात नाहीत, जेणेकरून योगाचरण ढळणार नाही। असेच आचरण शून्य चित्ताकडून केले जाते। अष्टावक्र मुनी पुढे सांगतात की अशा शून्य चित्तवान धीरवीराला सर्वसामान्यांप्रमाणे मान अवमान असत नाही। मान अपमान हे देहाचे खेळ आहेत। येथे तर शून्य चित्ती शून्यातून पूर्णत्वात विदेही झालेला आहे, त्याची ब्रह्मानंदी टाळी लागलेली आहे। या सर्वोच्च अवस्थेत आता कसले ते भौतिक मान आणि अवमान। हरिओम।